नमस्कार, सरिताज होम अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आहे गुरुवार, तोही मार्गशीर्ष महिन्यातला. तर दरवर्षीचा मार्गशीर्ष महिना माझ्यासाठी खूप स्पेशल असतो, कारण माहीत नाही का, पण त्या महिन्यामध्ये माझ्या बाबतीत काही ना काहीतरी चांगलं घडतंच. मागच्या वर्षीसुद्धा मी एका खूप छान गोष्टीची नव्याने सुरुवात केली होती आणि कदाचित त्यामुळंच तुम्ही मला ओळखताय आणि म्हणूनच मी ठरवलं होतं की या महिन्यातला एकतरी मार्गशीर्षातल्या गुरुवारचा ब्लॉग बनवायचा. तर आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तुम्हाला मी पुढे सांगेनच की ती काय सुरुवात होती आणि मी मुद्दामहून का ब्लॉग बनवते. पण आत्ता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. मुलं अजून झोपलेली आहेत. पार्थ थोड्या वेळात उठेलच, कारण त्याचे क्लासेस असतात. मनू झोपली आहे, तोपर्यंत मला स्वयंपाक आणि पूजेची तयारी करून घ्यायची आहे. उत्कर्ष आवरतायत, थोड्या वेळात ते पूजा करून घेतील आणि तोपर्यंत मी डब्याचा स्वयंपाक बनवून घेणार आहे. रोजचं आमचं रुटीन असंच असतं. सकाळी 8 ते 8:15 माझा डबा तयार होतो. स्वयंपाक ऑलरेडी झालेला असतो सगळा, त्यामुळे दिवसभर मग बराच वेळ मिळतो कामं करायला. तर थोडक्यात मी तुम्हाला हे पण सांगेन की सकाळचा डबा मी अगदी अर्ध्या ते पाऊण तासामध्ये करून किचन पटकन कसं आवरून घेते, म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल किंवा थोडासा उपयोग पण होईल. तर आता जास्त वेळ बोलत बसत नाही, पटकन सुरुवात करते, नाही तर डब्याला उशीर होईल. डबा झाला की मग तुम्हाला भेटते. तर डबा बनवताना सुरुवात मी कणिक भिजवण्यापासून करते, म्हणजे मग बाकीचं होईपर्यंत ती व्यवस्थित भिजली जाते. तर कणिक मी अगदी तिंबत बसत नाही. मी मागच्या व्हिडिओत सांगितलं की मी फक्त ओलवून झाकून ठेवते. बाकीची तयारी होईपर्यंत ती चांगली भिजते आणि वेळ पण वाचतो. त्यानंतर जी कुठली भाजी करायची आहे ती आधीच डोक्यात असते, त्यामुळे मी पटकन त्या भाज्या किंवा ते साहित्य बाहेर काढते आणि भाजी कापून घेते. सालासाठी किंवा देठासाठी मी अशी प्लेट केलेलीच आहे, त्यामुळं मग ओटा जास्त खराब होत नाही आणि स्वयंपाक झाल्यावर खूप जास्त असं आवरावं लागत नाही. तर भाजी कापून झाली. आता मी पटकन फोडणी देते भाजी. तर मी आज कुकर वापरते, कारण आज थोडीशी घाई आहे, उशीर झाला मला थोडा आज, त्यामुळं. नाहीतर मी शक्यतो भाज्या कुकरमध्ये करण्याचं टाळते, कढईमध्येच करते, पण आज उशीर झाला आहे म्हणून कुकरचा वापर. तर आज आहे आलू मटार आणि गोबीची भाजी. तर कॉलीफ्लॉवर मी रात्रीच त्याची फुलं तोडून फ्रीजमध्ये ठेवली होती, त्यामुळं तो काही मला आत्ता कापावा लागला नाही. तर मी फक्त जिरं मोहऱ्याची फोडणी दिली, कांदा टोमॅटो आलं लसूण घातलं आणि त्यानंतर लाल मिरची पावडर आणि आपला कांदा लसूण मसाला आणि त्यानंतर भाज्या. मीठ घालायचं, अगदी थोडंसं गरम पाणी घालायचं आणि फक्त एक शिट्टी करायची, कारण अशा भाज्या कुकरमध्ये पटकन शिजतात. कुकरची शिट्टी होती तोपर्यंत मी दुसरीकडे पोळ्यासुद्धा करून घेतल्या आणि आता माझा स्वयंपाक झालेला आहे, म्हणजे सकाळचा ॲटलिस्ट डबा झाला माझा. अजून ओटा मी साफ केला नाही, पण मी चहा ठेवला गॅसवर. रात्रीची भांडी मी लावलेली नाही आहेत. मी खरं तर मनू उठते म्हणून मी भांडी लावत नाही, कारण आवाज होतो आणि आत्ताच्या स्वयंपाकाची एवढी भांडी पडलेत. आता मनू उठायच्या आत मला हे आवरायचं आहे. आधी मी ओटा क्लीन करून घेते. तर चहा बाजूला ठेवला. आता मी ही स्प्रे बॉटल वापरते, तुम्हाला मी सांगितलं, म्हणजे पटपट आपल्याला तो स्प्रे करता येतो आणि पटकन ओटा आणि शेगडी आपल्याला क्लीन करता येते. तर आता माझा भांडी लावायचा प्लॅन होता, पण मनस्वी त्याआधीच उठून बसली आहे. गुड मॉर्निंग मनू. गुड मॉर्निंग. तुझे बेबी तुझे कुठे झोपलेत? हां, बेबी झोपले का? छान छान झोप झाली बेबीची. बरं चला आता उठते का? उठा. बेबीच आहे. ओके, बेबी उठले का तुझे? उठव बरं बेबीला. उठ उठ म्हणा बेबी, उठ उठ उठ. ते बेबी उठलं का? हो. आता त्यांना आंघोळ घालायची आणि त्याच्या आधी काय करायचं? शू करायची. चला उठा पटकन. चला 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 चल. बेबीला आता ठेवून दे. चला आता तू बाहेर चल. शू करवते. बाथरूम मध्ये घालायची असते ना शिशू. हा, तू मी नेऊ बाथरूम मध्ये बेबीला. ओके ठीक आहे, तू त्याला घे, मी हिला घेते. ठीक आहे. बरं चला आता उठायचं का? या खाली या. चला ये मम्माकडे, ये आईकडे. चल आंघोळीला. चल आता बस झालं नखरे. मनू चला, चलो आंघोळीला. चला. तर लहान मुलं सगळं आपलं बघूनच करतात. तर मी पण रोज अंथरूण पांघरुणाच्या घड्या करते, तर मनस्वीला पण तेच करायचंय आणि तिच्या वयाच्या मानाने ती कामं बऱ्यापैकी व्यवस्थित करते, म्हणजे अगदी खूप जास्त तिला सांगावं लागत नाही. आता हे केल्याशिवाय ती काही खाली उतरणार नाही आणि मला आवरून पण देणार नाही.
बस झालं आता बेबीवर प्रेम करून. मग आता चला ना आंघोळीला बाळा. चलो. मेकअप करायचा. आंघोळ करायच्या आधी चला आंघोळ करायची. चलो. काय गो? मेकअप नाही, नेल पॉलिश असते. नेल पॉलिश. बरं मेकअप ठीक आहे. कोण आलं? दुधू आलं. हा मनूला प्यायचं ना दुधू. चला आता पटकन आंघोळ करायची आणि दुधू प्यायचं. ये. आणि मनस्वी काय आवरायला तयारच नाहीये. तिला भूक लागली होती त्यामुळं गरम गरम पोळी खायला दिली. माझा स्वयंपाक झालाच होता. आता ती टी व्ही बघते तोवर मी किचन आवरते आणि मग तिला आवरून घेते. बघू मनूचं झालं आवरून. बघू कशी दिसते मनू. काय ग इकडे बघ. बघू कशी दिसते तू. कशी दिसते आमची मनू. बघू बरं. अशी दिसते का. आता काही सुद्धा घ्यायचं नाहीये तिथं मनस्वी. कोंब करायचा. करा इकडे. झालं का आवरून मॅडम. चला आता जायचं का. कुठं जायचं. घरी. आपण घरीच आहे म्हणू आता. ऑफिसला जायचं. बरं ठीक आहे. तर सकाळी पूजा करून उत्कर्ष ऑफिसला गेले. म्हणजे त्यांची देवपूजा झाली. आता मी गुरुवारच्या पूजेची तयारी काढून घेते. मनस्वी पार्थसोबत खेळत बसली आहे. त्याचा ब्रेक चालू आहे. तोपर्यंत मी ही पूजेची तयारी काढून घेतली. आता आम्ही दोघी पण पूजा करून घेतोय. आणि थोड्या वेळाने मनू पण डेकेअरला जाणार आहे. त्यामुळं ती जायच्या आधी मला पूजा करून घ्यायची आहे. तर पार्थ आणि मनू दोघं मला मदत करतायत. अशी मुलं आजूबाजूला असतील तर पूजा करायला छान पण वाटतं. अजून उत्साह येतो. आता मनू. आरती झाली. सगळं झालं. ए तू कुठे चालली मनस्वी. ऑफिसला चाललीस. डे केअर. ओके. पार्टीला. अय्यो कसली पार्टी. कसली पार्टीला चाललीस तू. म्हणे. बर चल बाय. मी येते थोड्या वेळाने घ्यायला तुला. ओके बाय बाय. ए बघू बाय. आता दुपारचे 12 वाजलेत आणि मी चहा पितीये आणि तुमच्याशी गप्पा मारतीये. खरं तर सकाळी लवकर उठले होते. गडबड पण होती आणि हवेत अजून पण गारवा आहे. त्यामुळे मला चहा प्यावासा वाटला. नाहीतर मी यावेळी चहा पित नाही. पार्थ खाली सायकलिंगसाठी गेलाय त्याच्या मित्रांसोबत. मनस्वी डे केअरला गेली. तुम्ही बघितलंच. आणि ती गेल्यानंतर मी किचनमधलं थोडंसं आवरून घेतलं. आवरत चहा ठेवला आणि आता चहा पित पित तुमच्याशी गप्पा मारतीये. तर मनस्वी गेल्यानंतर खरं तर घर खूप शांत शांत वाटतं. आता 4 महिने झालं जवळपास मनस्वी डे केअरला जाते. पण ती गेल्यानंतर चुकल्यासारखं होतं. पण माझ्या कामाचा काही भाग असा आहे की ज्यामध्ये मला मनस्वी नसताना किंवा घर शांत असतानाच काम करावं लागतं. तर ज्यावेळी मनस्वी घरातच असायची, ती डे केअरला जात नव्हती, त्यावेळी मग रात्री ती झोपल्यानंतर मी माझं काम करायचे. मग कधी 2 तर कधी 3 वाजायचे रात्रीचे. त्यामुळे मग उत्कर्ष म्हणाले की सरळ आपण तिला डे केअर चालू करूयात का.
का, म्हणजे तुझं पण जागरण होणार नाही आणि काम पण होऊन जाईल. त्यामुळे मग आम्ही तिला डे केअर चालू केलं. पण डे केअर निवडताना आम्ही आज विचार केला आणि उद्या लगेच ॲडमिशन घेतलं असं केलं नाही. डे केअर निवडताना फक्त आपल्याला ते काळजीपूर्वक निवडायचं, म्हणजे मग आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील. तर म्हटल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातला हा गुरुवारचा ब्लॉग माझ्यासाठी का स्पेशल आहे, तर मागच्या वर्षी म्हणजे मागच्या मार्गशीर्ष महिन्यापर्यंत आपला सरिताज होम अँड लाईफस्टाईल हा चॅनल नव्हताच. म्हणजे आपल्या चॅनलला अजून 1 वर्षसुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे. पण त्यावेळी आपल्या सरिताज किचन या चॅनलवर मला बऱ्याच कमेंट्स यायच्या की ताई तुम्ही डेली व्लॉगिंग करा किंवा तुमचं डेली रुटीन दाखवा. पण कुठंतरी डेली व्लॉगिंगमध्ये फॅमिलीची किंवा स्वतःची पर्सनल स्पेस जपली जात नाही आणि मला ते नको होतं, कारण मी त्याच्यामध्ये कम्फर्टेबल नाही आहे. आणि त्यामुळं मग डेली व्लॉगिंग करणं माझ्यासाठी तरी शक्य नाही आहे सध्या तरी. उलट मला ज्या डेली व्लॉगर्स आहेत त्यांचं कौतुक वाटतं की त्या ते करू शकतात. मला जेव्हा फ्युचरमध्ये कम्फर्टेबल वाटेल त्यावेळी मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. पण त्यावेळी मी ठरवलं की चला डेली व्लॉगिंग तर नाही, काहीतरी स्पेशल दिवस असेल तर त्याचे आपण व्लॉग्स बनवू शकतो. मग त्यावेळी नेमका मार्गशीर्ष महिना होता. मग म्हटलं चला गुरुवारचा व्लॉग बनवूयात. तर आपल्या सरिताज किचन या चॅनलवर माझा पहिला व्लॉग होता मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार. तुम्हा सगळ्यांना तो खूप आवडला, तुमचं खूप प्रेम मिळालं, एवढ्या छान छान कमेंट्स आल्या. काही कमेंट्स अशाही होत्या की आम्हाला तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ तुमचे बघायला आवडतील. पण सरिताज किचन हा चॅनल मला फक्त कुकिंग पुरताच ठेवायचा होता, मला तिथला ऑडियन्स डिस्टर्ब करायचा नव्हता. त्यामुळं मग मी थोडा विचार केला आणि ठरवलं की आपण दुसरा चॅनलची सुरुवात करूयात. तर थोडासा अभ्यास केला आणि जानेवारी महिन्यामध्ये मी सरिताज होम अँड लाईफस्टाईल या चॅनलची सुरुवात केली. तर अजून 1 वर्ष पण पूर्ण झालेलं नाही आहे. त्या चॅनलला सुद्धा खूप छान रिस्पॉन्स मिळाला. अगदी पहिल्या 3 दिवसामध्येच माझं यूट्यूबचं जे टार्गेट असतं ते पूर्ण झालं. त्यानंतर 8 दिवसामध्येच 10,000 सबस्क्रायबर्स झाले. अजून वर्ष होतं नाही तोवर आपल्या चॅनलवर 1 लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत. आणि या चॅनलमुळं मी तुमच्या समोर येऊ लागले, त्यामुळं तुमच्याशी मी जास्त कनेक्ट होऊ लागले. तुम्ही मला ओळखू लागला. बाहेर गेल्यानंतर आता माझी एक ओळख तयार झाली आहे, त्यामुळे लोक मला ओळखतात. आणि कुठल्याही व्यक्तीला स्वतःची अशी वेगळी ओळख झाली की ते आवडतंच. आपल्याला छान वाटतं, अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टींचा. आणि ही प्रेरणा मला या मार्गशीर्षातल्या गुरुवारपासून मिळाली. म्हणूनच मी म्हटलं की मार्गशीर्षातला गुरुवार माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आता सरिताज किचनवर आपले रेग्युलर व्हिडिओज असतातच, पण सरिताज होमवर मी 10 दिवसांनी जरी व्हिडिओ पोस्ट केला तरीसुद्धा तुमचा सगळ्यांचा खूप छान रिस्पॉन्स मिळतो. कारण तुम्ही सगळेजण म्हणता की आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघत असतो, तुमचे कंटेंट आम्हाला आवडतात, तुमचे विषय आम्हाला आवडतात. आणि खरंच तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. अजून वर्ष झालेलं नाही आहे तोवर 1 लाखांहून सबस्क्रायबर्स या चॅनलवर आहेत आणि तुम्ही सगळेजण अजूनही तसंच प्रेम देताय. तर म्हणूनच हा मार्गशीर्ष महिना माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातला एका तरी गुरुवारचा व्लॉग बनवायचाच याचा मी नेहमीच प्रयत्न करत राहीन. तर आता भरपूर गप्पा झाल्या. मनस्वी यायची वेळ होईल तरी माझ्या गप्पा काही संपणार नाहीत. मला ती यायच्या आधी 1-2 शूट्स करायचे आहेत. हा व्हिडिओ एडिट करून अपलोड करायचा आहे, म्हणजे तो उद्या तुम्हाला बघता येईल. तर आता हा व्लॉग मी इथंच थांबवते. पुन्हा भेटूयात अशाच एका पॉझिटिव्ह व्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार.